नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये. मला इंस्टाग्रामला परत कमेंट बॉक्समध्ये पण एक DM आला होता की आता तू जिथं क्लिक करतो ना ते आम्हाला दिसलं पाहिजे. आता तुम्हाला दिसत असेल पूर्ण सर्कल टाईप. तर हे झालं. तर अजून एक दुसरी गोष्ट, इन्स्टाला आपण एक आयडी कार्डची डिझाईन टाकली होती. डिझाईन खूप जणांना आवडली आणि इथं बघू शकता तुम्ही, दादा याच्यावर एक व्हिडिओ पाहिजे आणि मी 100% आणणार म्हणून बोललो होतो. तर आपण बघूया त्याच्यावर. ह्याच्यावर एक व्हिडिओ टाकणार आहे आणि ही एक बर्थडेची ह्याच्यावर एक टाकायचं आहे मला. बाकी ही राहिली तरी चालन, कारण आपण ह्याच्यामध्ये करून टाकू ते कसं आपण स्ट्रोक वगैरे दिले ना काही तर ते, म्हणजे दोघांपैकी एक व्हिडिओ टाकन. त्यानंतर मग आपली दहीहंडीची आणि गणपतीची येतील आणि आले तर या लोगोवर येतील. तर मग आता आपण फोटोशॉप ओपन करून घेऊ. आणि खूप जणांना प्रॉब्लेम येतो, मी तुम्हाला सांगतो कसं डिझाईन करायची काय. ती डिझाईन सोडली ना, परत जर दुसरी डिझाईन बोलली ना तर कन्फ्युज होऊन जातं, समजत नाही कसं करू. तेवढ्या पुरतच समजतं, असं खूप जणांचं होते. तर मी तुम्हाला आज क्लिअर करून सांगतो, माझी टेक्निक मी काय फॉलो करतो सगळं तुम्हाला सांगून टाकतो. आणि दुसरी गोष्ट, हे जे फोटो आहेत ना तर हे तुम्हाला कुठे भेटणार नाही PNG वगैरे, खूप कमी प्रमाणात भेटतील. आणि जिथं PNG भेटतात ना तिथं सगळेजण वापरतात तेच तेच तेच. तुम्हाला जर तुमची डिझाईन अजून भारी बनवायची ना तर तुम्हाला ना काहीतरी नवीन यूज करावं लागेल. तर मग आपण काय करूया, हा जो फोटो आहे ह्याला मी कट आउट केला होता आणि मी काय वन क्लिक मध्ये किंवा क्विक सिलेक्शनने किंवा कुठल्या AI टूलने केलेलं नाही, तर मी सिंपल असं पेन टूलने केलेलं आहे. तर पेन टूलवर मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्हाला माहिती आहे, मी पूर्ण डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये समजेल. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. खूप जणांना म्हणजे जे आत्ताच मला एक मेसेज आला होता की तो बोलला, दादा मी कट केले पण मला इथं प्रॉब्लेम येतोय. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, समजा तुम्ही इथून इथून असं कट केलं, समजा मी एक्झाम्पल देतोय फक्त. असं कट केला, त्यानंतर मेक सिलेक्शन केलं तुम्ही, त्यानंतर तिथं मास्किंग आहे, मास्किंग त्याच्यावर क्लिक करता तुम्ही. तर तुमचं जे मेन आहे ना तेच रिमूव्ह होते आणि साईडचं राहते, तुम्हाला आतलं पाहिजे. असं झाल्यावर काय करायचं, तुम्हाला फक्त Ctrl I करायचे. आता तुम्ही बघू शकता आपलं बॅकग्राऊंड गेलं, एवढं राहिलंय, एवढं झालं. आता तुम्हाला एवढं कट करायचंय मधलं, मग तुम्ही कसं करणार, आधी ह्याला ना तुम्हाला ना आपला लेअर मास्क करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला इकडं परत सिलेक्शन करून असं परत मेक सिलेक्शन करून तुम्हाला नाही का, तर मेक सिलेक्शन केलं, मग परत मास्क वर क्लिक करायचे. बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला असं करावं लागेल. समजा बॅक साईडचं जर गेलं ना, परत तुम्हाला Ctrl I करावं लागेल. तर हे तुम्हाला समजलं असेल. आता मला काही Ctrl I करायची गरज नाही, मी डायरेक्ट मास्क केलं आणि रिमूव्ह झालेले. तर तुम्हाला आधी हे रिमूव्ह करायचे आणि त्यानंतर हे जे आतमधलं आहे ना, हे दिसतंय तुम्हाला इथून, हे रिमूव्ह करायचे. कारण पेन टूलचा मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांनी कधी पेन टूल जास्त युज केलं नाही त्यांनाच हे प्रॉब्लेम येणार आहे आणि मी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे. समजा मी तुम्हाला इथं बी सांगतो, समजा आता हे फोटो आपण कट केलेला आहे पूर्ण. आता समजा मला ह्याच्यामधलं कट करायचंय. समजा मी फोटोवर आलो, समजा इकडं. आता मला एवढं कट करायचंय आणि इथं लेअर मार्क्स आहे. समजा मी डायरेक्ट जर कट केलं ना तसं बी होऊ शकतं, मी तुम्हाला दाखवतो. किंवा तुम्ही डायरेक्ट इथं आपल्या लेअर मास्क करा आणि एवढं असं कट करायचं तुम्हाला. त्यानंतर राईट क्लिक करून मेक सिलेक्शन करायचं आणि फक्त इथं मास्क करायचंय. तर तुम्ही असं बी करू शकता आणि ह्याला तुम्ही फेदर वगैरे देऊ शकता. म्हणजे समजा राईट क्लिक केलं, मेक सिलेक्शन, फेदर तुम्ही 2 वगैरे किंवा 1 देऊ शकता. त्यानंतर इथं असं मास्क करा, मग तुमचं कसं थोडं ब्लर होऊन असं मास्क होईल नाही का. तर हे काय एवढं बोलत नाही मेजर, मी डिझाईनला सुरुवात करतो. बाकी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पेन टूलचा कसा व्हिडिओ दिलेला आहे पूर्ण. तर आता आपण डिझाईन करूया. तर आपण डिझाईन दाखवतो मी बनवलेली. तर ही आयडी कार्डची डिझाईन बनवली होती आणि मी तर ग्रेड पण लावला होता. टूलने थोडं नाही का ग्रेड खाली घेतो, अशी रोलर म्हणते त्याला, असं. आणि एवढं ठेवलेली जागा तुम्ही अजून खाली घेऊ शकता, कारण तर ते म्हणजे तिथं अडकवायचं असतं ना ते येतं. आणि ही एक डिझाईन बनवलेली बॅकची आहे आणि फ्रंटची आहे. तर ही डिझाईन कशी बनवली, म्हणजे काय लॉजिक, म्हणजे लॉजिक नाही सांगता येणार, कसं बनवलं, बॅकग्राऊंड आधी बनवलं का पहिले अलाइनमेंट केली, कसं सगळं सांगतो. सगळ्यात पहिली जी साईज किती घेतली ते सांगतो. तर न्यू डॉक्युमेंट घेतोय, म्हणजे मी डिझाईन साठी इंचेस मध्ये घेत असतो. तर आता आपल्याला ना मिलीमीटर मध्ये घ्यायचंय. इथं बघू शकता तुम्ही मिलीमीटर. आणि जर तुम्हाला ना
म्हणजे जी रुंदी आहे ना ती तुम्हाला 90 घ्यायची आणि त्याची उंची आहे ना ती तुम्हाला 120 घ्यायची. म्हणजे हाईट 120 आहे आणि विड्थ त्याची 90 आहे. आणि रिझोल्युशन आहे ना ते मी इथं ना का 800 घेतोय. कारण तुम्ही जर इंचेस मध्ये कन्वर्ट केलं ना तर तुम्ही बघू शकता किती कमी आहे. हाईट 4 आहे, विड्थ 3 आहे. त्यामुळं रिझोल्युशन मी जास्त घेतोय म्हणजे फाटलं नाही पाहिजे आपलं बॅनर. तर 800 घेतोय मी तर. आणि सिम्पली असं इथं क्रिएट करतोय. बाकी RGB कलर आहे कस्टम, बाकी sRGB स्क्वेअर पिक्सल तर क्रिएट करतोय साईज. तर ही साईज क्रिएट झालेली आपली. तर तुम्हाला काय करायचे, तुम्हाला आधी समजून घ्यायचं तुम्हाला कार्ड बनवायचं कसं आहे. तुम्हाला लाईट कलर मध्ये बनवायचंय का डार्क कलर मध्ये बनवायचंय. तुम्हाला जर लाईट कलर मध्ये बनवायचं असेल ना तर तुम्ही सॉलिड कलर घ्यायचा आणि लाईटच कलर घ्यायचा, असा क्रीम कलर किंवा मग असा लाईट वाला. तर तुम्हाला जर डार्क मध्ये बनवायचे ना मग तुम्ही डार्क कलर घेऊ शकता इथून असा. हे बघा असा. तर तुम्ही असं घेऊ शकता. आता हे झालं सॉलिड कलरचा. तर डिझाईन बनवताना ना कधी पण आधी सर्व अलाइनमेंट करून घ्यायचं. समजा आता ह्याच्यामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे, इथं मंडळाचं नाव आहे, ऍड्रेस आहे आणि सभासद आहे. मग तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला पण इकडे तेच करायचंय. सर्वात पहिलं मंडळाचं नाव टाईप करून घ्यायचंय. आता इन्फिनिटीचा तो 39 नंबरवाला फॉन्ट आहे. तर मी आधीच सांगतो फॉन्टला मला परमिशन नाही, कारण हे आपले फॉन्ट नाही, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो नाही का. तर असं म्हणजे फॉन्ट देता येत नाही. तर मी हा फॉन्ट घेतलेला आहे मी ना असं. आणि तुम्हाला जर टाईप करायचं माहित नसेल, समजा कुठलं कीबोर्डवर कोणतं दाबलं येत नाही, किंवा मग तुम्ही डायरेक्ट इथं विंडोज मध्ये जाऊन इथं जे ऑप्शन भेटतं तुम्हाला ग्लेपचं काहीतरी, त्याच्यामधून पण तुम्ही करू शकता असं. हे बघा असं संघर्ष करायचा आपला श बघायचं इथं तुम्हाला कुठे दिसतंय. हे बघा इथे. परत तुम्हाला असं करायचंय. त्यानंतर तुम्हाला नाही कसं चुकलं, हे बघा असं तुम्ही असं करू शकता. किंवा तुम्ही PDF बघून बघून केलं ना तुम्हाला कसं जरा बरं पडेल. असं तुम्हाला सर्व टाईप करून घ्यायचं, तुम्ही तिथनं बी करू शकता. तर मी असं टाईप करून घेतलेलं आहे. ह्याला Ctrl A करून असं मिडलला आणून घेत. असं इथं तुम्हाला मूव्ह टूल मध्ये ऑप्शन भेटतील वरती. परत Ctrl D ने हे डिसिलेक्ट करतोय आणि ह्याला मी व्हाईट कलर घेतोय सध्या पुरतं, नंतर आपण बघूया. आणि पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ मोठा होणार आहे. आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवर बेल आयकॉन नक्की प्रेस करा. हे झालं. त्यानंतर आपण बाकीचं इकडूनच घेऊया. आता हे नाही का विदाउट युनिकोडचा हिंद फॉन्ट आहे. तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की तुम्ही गुगल इनपुट टूल मध्ये करू शकता. मी तुम्हाला दाखवतो. इथं तुम्हाला नॉर्मल तुम्ही व्हॉट्सअपला बोलता तसं बोलायचंय. बोलायचं म्हणजे टाईप करायचं. इथं सुदर्शन. तसंच मी सर्व ऍड्रेस वगैरे टाईप करून घेतलेला आहे आणि तो मी आहे तसा ड्रॅग करतो इकडे, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं करायचंय. नाही तर इथंच जर आपण एक करत बसतो ना व्हिडिओ लय मोठा होईल, कोण बघणार नाही एवढा मोठा व्हिडिओ. असं लावून घ्यायचंय. त्यानंतर इथं सभासद आहे ना, सभासदला मी इन्फिनिटीचा 36 नंबरवाला फॉन्ट यूज केलेला आहे. आणि त्यामध्ये जर तुम्हाला दिसतंय ना कलर, तर मी तो शेप ऍड केलेला आहे. हे बघा हा वाला शेप येतो. राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क करू शकता तुम्ही. आणि जे म्हणजे ज्यांना फोटोशॉप येतो त्यांना माहिती आहे की आपण ह्याच्यामध्ये जे मास्क करतो ना क्लिपिंग मास्क, त्याला तुम्ही अल्ट दाबून करू शकता असं. तर हा सभासदचा फॉन्ट आहे. तर हा पण आपण हाय तसा ना इकडे ड्रॅग करून घेऊ. हे बघा असं. आणि तुम्ही Ctrl T ने ह्याला वाढवून घ्यायची साईज. आणि आता तुम्हाला जे इथं दिसतंय हे, तर हे काय केलं तर मी सर्कल घेतला होता असा शिफ्ट दाबून, आणि त्यानंतर रेक्टँग्युलर टूल्स आहे ना त्याने एक अशी एक शेप क्रिएट केला लाईन साईडचा आणि त्याला असा व्हाईट कलर दिला होता मी. तुम्ही इकडून स्ट्रोक बंद करा, किंवा तुम्हाला ब्लॅक वगैरे स्ट्रोक असेल तर तुमचं असं दिसू शकतं, त्यामुळे दोन स्ट्रोक तुम्ही बंद करून टाकायचा असं. आणि इथून व्हाईट कलर घ्यायचा आणि असं सर्कलच्या बॅक साईडला घेऊन जायची लेअर पॅनल मधून. त्यानंतर इकडचं जे दिसते ना त्याला मास्क करायचं
आणि आपला सॉफ्ट ब्रश घेऊन असं मारायचं. इकडे मी तसंच केलं होतं, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलंय कसं केलंय. ते एवढं झालंय. आता ह्याच्यानंतरून आपल्याला ना काय बाप्पाची पीएनजी ऍड करायची. तर आता ही बाप्पाची पीएनजी आहे. ह्याला मी अप्लाय लेअर मास्क करतो आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय आणि प्रत्येक गोष्टी पीएनजी किंवा शेप किंवा काय पण असेल, फोटो असेल, त्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं. कारण मी मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगत असतो क्वालिटी जाती ड्रॅग करताना, त्यामुळे मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलेले. याला कॉपी केलं इकडून आणि इकडे येऊन पेस्ट केलं. आता पेस्ट केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला बरोबर सेंटरला असं लावून घ्यायचंय फोटो तुम्हाला आणि सगळ्यात खालच्या लेअरला यायचंय सॉलिड कलरच्या वर. आता इथं परत तुम्ही मास्क करायचंय आणि साईज वाढून घ्यायची ब्रशची. अल्ट दाबायचं आणि राईट क्लिक दाबून असं ब्रशची साईज वाढवू शकता तुम्ही. साईज वाढवायची. इथं व्हाईट कलर आहे, इथं ब्लॅक कलर करून घ्यायचा. दुसरा कलर असन तर डी दाबून रिसेट करून घ्यायचा. आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला, स्किप करू नका. नंतर मला मेसेज येतात की दादा हे कसं केलं, कलर म्हणजे इरेज होत नाही. ते नाही का रिसेट करावं लागतं. डी दाबून रिसेट करा. इथं व्हाईट कलर आहे, इथं ब्लॅक कलर घेतला आणि इथून असं इरेज केलं मी. तर तुम्ही असं बी इरेज करू शकता किंवा मी कसं करतो ते सांगतो तुम्हाला. मी काय करतो, अल्ट दाबून नाही मास्क करतो, किंवा तुम्ही डायरेक्ट मास्क करून नंतर कंट्रोल आय केलं ना तरी होणार आहे. पण मी अल्ट दाबून मास्क करतो आणि गायब होऊन जातं. त्यानंतर मी काय करतो बघा, परत मी अल्ट दाबून मास्क करतो. त्यानंतर मी काय करतो, तो व्हाईट कलर घेतो, एक्स दाबून पण चेंज होते तिथला कलर बरं का कीबोर्ड वरचा. तर आता इथं व्हाईट कलर घेतला आणि वरतून मी असं मला जेवढं लागेल ना तेवढं मी असं घेतोय. कारण खालनं इरेज केलं ना मग आपल्याला अंदाज येत नाही, म्हणून वरून वरून जेवढं लागेल तेवढं घ्यायचं. झालं. त्यानंतर आपण काय करणार आहे, फोटोला बरोबर सेंटरला घेणार आहे. मी मागाशी सांगितलं तसं कंट्रोल ए करायचं, नंतर मूव टूल मध्ये जाऊन मिडलला घ्यायचा फोटो, त्यानंतर लावून घ्यायचा फोटो बरोबर असा. त्यानंतर टेक्स्ट वगैरे जे आहे ना आपलं त्याला सिलेक्ट करून वर घ्यायचं. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही ऍडजस्ट करा, साईज कमी जास्त करून, किंवा फॉन्टची साईज छोटी मोठी असेल तर वाढून घ्या. तर तुम्ही असं करू शकता. इकडे आपण जसं केलंय ना तसं असं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना हा शेप ऍड करायचा आहे. हे बघा, त्याचा मी कोड कॉपी करतोय, हॅश कोड, कारण आपल्याला डिझाईन सेम बनवायची आहे त्यामुळं. आता इकडून मी असं टेक्स्टच्या वरती शेप क्रिएट करतो आणि इथं येऊन हॅश कोड पेस्ट करतो असं. त्यानंतर राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क करतो, किंवा मग अल्ट दाबून करतो, शॉर्टकट की अल्ट दाबून. शॉर्टकट कीचा वापर करा, कारण डिझाईन फास्ट होते, काम म्हणजे आपला टाइम वाचतो. तर एवढं झालेलं आहे आपलं. आता ह्याच्यानंतर आपल्याला जी वरती आपण ऍड केले स्थापना वर्ष, हे पण मी आहे तसं घेतो, नॉर्मल आहे. फक्त आपण टेकच्या खाली ना हे जे आपलं कॅरेक्टर काय ते आसन ते आपण इथून सिलेक्ट करून ऑप्शन इथं घेतलेले आणि त्याच्यानंतर इथं मी अंडरलाईन खालची लाईन ऍड केलेली आहे. बाकी फॉन्ट तुम्ही बघू शकता, मुक्ता फॉन्ट, रेग्युलर, हे दोन्ही मी सिलेक्ट करतो. समजा एकावर क्लिक असेल ना तर शिफ्ट दाबून इकडे क्लिक करायचं या फॉन्टवर आणि सोबत असं इकडे घेऊन यायचं तुम्हाला असं. त्यानंतर अल्ट दाबून साईज वाढून घेतल्याची. मला जिथं पाहिजे तिथं इथंच राहू द्या, कारण इथं वर आपल्याला जागा सोडायची. तुम्हाला जर वाटलं ना फोटो ते लेवर झाले ते खाली घ्या असं, हे पण थोडं थोडं खाली घ्या. वरती जागा पाहिजे आणि खालून पण जागा पाहिजे. तर एवढं झालं. आता इथून पुढचं ना मेन आहे, कारण तुम्हाला असंच करायचं. तुम्ही ना बॅकग्राऊंडला गंडून जाते, समजत नाही काय करायचं कसं करायचंय. मी पण काय करतो ना, मी असंच करतो, मी काय बॅकग्राऊंड सोबत खेळत बसत नाही. आता ह्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपण इथं वैयक्तिक मंडळ टाकलेलं आहे. आता हे मी टाकलंय असंच, तुमच्यावर आहे. तुम्ही म्हणजे तुम्हाला येईन तसं आहे. आता ते काय देतील तुम्हाला, मंडळाचं नाव देतील किंवा त्यांचं वरती काय पण देऊ शकता, म्हणजे इथला राजा वगैरे नाही का नॉर्मल. तर एवढं झालं. ह्याच्या मागे आपण एक शेप ऍड केलेला आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हा. तर हा ट्री पीएनजी वरनं मी घेतलेला आहे. याला बी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो, कॉपी करतो आणि फोटोच्या मागे ठेवायचं आपल्याला असं. फोटोच्या मागे
तर आपल्या बाप्पाची पेन जी सगळ्यात खाली आहे ना, तर त्याच्या मागे असं ठेवायचं आहे. त्यानंतर आल्ट दाबून याची साईज कमी करतोय. आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो, आपण आल्ट दाबून का साईज कमी करतो, कारण इक्वल साईज कमी होते. समजा आपण इथे आल्ट दाबून साईज कमी केली ना, तर चारही बाजूनी ना साईज सेम कमी कमी होत जाईल. जर तुम्ही आल्ट सोडून जर केले ना, तर एका साईडला ताणलं जातं. असं तर समजून घ्या तुम्ही, प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो. तर असं लावून घ्यायचं तुम्हाला इथं. हे बघा इथं लावले तसं. त्यानंतर तुम्ही अजून एक बॅकग्राऊंड बघताय सगळ्यात खाली, हे वाला. तर हे Pinterest वरनं घेतलं होतं मी. म्हणजे मला तुम्हाला एवढं सांगायचं की आधी ना तुम्ही हे करत बसू नका, म्हणजे बॅकग्राऊंड क्रिएट करत बसू नका. मी युट्यूबला व्हिडिओ टाकतो तेव्हा तुम्हाला मी आधी बॅकग्राऊंड सांगत असतो, पण बॅकग्राऊंड सांगून मला नाही वाटत म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. त्यामुळे मी आज डायरेक्ट सांगितलं मी कसं करतो. बॅकग्राऊंड वर खेळत बसायचं नाही, आधी सर्व लावून घ्यायचं. त्यानंतर बॅकग्राऊंड असं पेस्ट करायचं सगळं, तुम्हाला जे बॅकग्राऊंड वाटेल ते बघा. असं बॅकग्राऊंड लावून घेतलं. त्यानंतर ह्याला तुम्ही इथं ब्लेंड ऑप्शन असतात ना, तर त्याच्यामध्ये बघायचं तुम्हाला कोणतं चांगलं वाटते, म्हणजे बॅकग्राऊंडला सूट होईल, मॅच होईल असं. ते इथं ओव्हरले सॉफ्ट लाईट आहे, तर तुम्ही सॉफ्ट लाईट वर जाऊन ह्याची ऑपेसिटी अशी कमी करू शकता. हे बघा अशी. तर तुम्ही बघू शकता आपली डिझाईन मध्ये नाही काहीतरी यायला लागले हळूहळू. झूम करून दाखवतो मी. हे बघा, तर असं केलं होतं आपण. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण अजून काहीतरी ऍड केलं होतं. तर काय ऍड केलं होतं ते बघूया आपण. तर तुम्ही सगळ्यात खाली एक बघते ना, एक बॅकग्राऊंड आहे. हे ऍड केलं नाही केलं काय फरक पडणार नाही, कारण हे नॉर्मल इथं तुम्ही बघत असाल. हे बघा इथं त्यासाठी ऍड केलं होतं मी, म्हणजे साइडून थोडंसं नाही का शार्प साठी किंवा एक डार्क कलर साठी. तुम्हाला जर वाटलं नाही यूज करायचं तर आपण हे पण यूज करूया, काय विषय नाही. ह्याला परत कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलं. कॉपी करतो आणि इकडून डिलीट करून टाकते, कारण आपले टॅब खूप व्हायला लागले. त्यामुळं ते बॅकग्राऊंडच्या वर ऍड करू आपण. ते ऍड झालेले. आता आल्ट दाबून याची साईज वाढवायची. हे बघा अशी. त्यानंतर इथं परत सॉफ्ट लाईट द्यायचंय तुम्हाला. सॉफ्ट लाईट देऊन याची ऑपेसिटी अशी कमी करायची तुम्हाला. त्यानंतर आल्ट दाबून मास्क करायचं आणि साइडून असं ब्रश मारायचं आहे. बघा आपलं कार्ड ना, असं कार्ड प्रिंट केलं ना तरी तुमचं ओके दिसणार आहे, वर काय ऍड केलं नाही तरी. पण एवढ्यात आपण हे नाही करायचे. आणि फोटोला ना कॅमेरा फिल्टर मारायचं बरं का. मी तिकडे मारलेलं नाही, पण मी आता व्हिडिओ मध्ये सांगतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये आपण कॉन्ट्रास्ट ऍड करू, थोडं टेक्स्चर ऍड करू. आपण जास्त हे नाही करणार आहे, हाय तसंच राहू द्या बस. बाकी क्लॅरिटी वाढवू शकतो आपण. बस ओके झालं. हे बघा आता ओके दिसतंय. आणि हे पण आपण ऍज अ जे इफेक्ट दिलाय ना मागं सर्कल टाईप, तुम्हाला दिसत असेल. हे बघा इथं. त्याला पण चेंज करून बघूया सॉफ्ट लाईट वगैरे कसं काय दिसते. बिल्डिंग चेंज करून बघायचं आपण. असं आपण जे इकडे दिले ना तसंच देऊया, म्हणजे आपली डिझाईन वेगळी नको व्हायला. हे बघा इथं कलर डॉज दिले, सॉरी कलर डॉज. तर ह्याला बी आपण कलर डॉज देऊया. कलर डॉज देऊन याची ऑपेसिटी 100% मी कमी केलेली असणार आहे. हे बघा इथं 64 दिलेले, कारण डिझाईन मीच बनवली, मला माहिती मी काय काय यूज केलेलं आहे. 64 हा आता ओके दिसते. आल्ट दाबून मास्क करायचं किंवा मग डायरेक्ट मास्क करून कंट्रोल आय करायचं आणि जिथं जिथं पाहिजे ना असं हे बघा असं द्यायचं. ओके मध्ये विषय झालाय कार्यक्रम. आता ह्याच्या मागं एक लाईट ऍड केली, तुम्हाला दिसत असेल. आणि लाईटच्या खाली ना एक ब्रश पण मारला होता मी. तर ब्रश कुठला, ब्रशची गरज नाही शक्यतो, आपण ब्रशला स्किप करू शकतो, पण जाऊ द्या देऊ आपण, स्किप नको करायला. तर बस ब्रश कोणता आहे, मी सगळ्यात आधी तुम्हाला जे ब्रश दिलेत ना तेच येते. हे बघा हे नॉईस वाले ब्रश आहेत, सॉरी हे नाही हा हे वाले पावडर वाले. ह्याचा इफेक्ट दाखवतो कसं. हे बघा असा मुंग्या सारखा, ते दिलेत मी तुम्हाला खाली. तर हे काय करायचं, एक डिझाईन मधला कलर घ्यायचा असा येलो टाईप आणि इथून सॉफ्ट लाईट द्यायचा असा आणि मारायचा. हे बघा असं तुम्ही बघू शकता. आणि हे जी ऑपेसिटी कमी करायची बरं का, थोडी हलकं दिसलं पाहिजे थोडं फक्त, बस. ते पण झालं.
आता ह्याच्यानंतर इथं लाईट ऍड केलेली आहे. तर लाईट बघा किती HD आहे. ही फ्री पिकला भेटून जाईल तुम्हाला. ह्याला बी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट कॉपी करायचं, इथून डिलीट करून टाकतो आणि इकडे येऊन पेस्ट करतो लाईट अशी लावून घेतली. त्यानंतर इथून सॉफ्ट लाईट वगैरे देऊ शकता. अशी सॉफ्ट लाईट द्यायची, ऑपेसिटी कमी करायची. तुम्हाला जेवढं लागेल ना तेवढंच घ्या. तुम्हाला जर वाटलं ना बाबा जास्त होते, डायरेक्ट मास्क करायचं आणि सॉफ्ट ब्रश घेऊ नका, सोडून टाकायचं. इकडे आधी कलर चेंज करायचा. इथं व्हाईट असेल तर इकडे ब्लॅक करायचा. हे बघा असं सॉफ्ट लाईट 62 इकडे बी तेच केलेलं आपण. आणि त्याच्यानंतर एक लास्ट इफेक्ट मारलाय मी. हे बघा ही लाईट मारलेली फक्त लास्ट. एवढं काय नाही. तुम्हाला ना लय अवघड वाटत असेल, पण तेवढं काय नाही. आपण ते सगळं नंतरून केलेलं. आधी आपल्याला टाईप करावं लागते सगळं, त्यानंतर आपण करतो लास्टला. आता ही लाईट कॉपी करतो मी आणि इकडून पेस्ट करतो अशी. आता हिला पण मी स्क्रीन मारली होती, त्यानंतर त्याचं बी ऑपेसिटी कमी केली होती अशी. हे बघा अशी कमी केली. त्यानंतर इथं मास्क केलं मला जेवढं लागते. बघा इथं ब्लॅक कलर आहे, इथं व्हाईट घेतल्याशिवाय काहीच होणार नाही. समजा मी इथं ब्रश मारला, मला हे नकोय, मी परत इथं ब्लॅक कलर घेऊन परत रिमूव्ह करणार आहे. तर मी इथं परत व्हाईट कलर घेतोय, मारतोय असं. आणि त्यानंतर काय केलं, ह्याला डुप्लिकेट गेलं, परत कंट्रोल T करून ह्याला हॉरिझॉन्टल म्हणजे ह्या साइडून फिरवलं असं आणि इकडे ठेवलं असं. म्हणजे समजा आपण इकडून इकडे मारला होता, त्याला फिरून घेतले. मी तुम्हाला परत दाखवतो. बघा ही लाईट आहे आपली. समजा ही लाईट मारली आपण इथं, म्हणजे स्क्रीन करून 60 कॅपॅसिटी ठेवली आपण, जे इकडून घेतलं होतं कॉपी करून त्याला. त्यानंतर आपण काय केलं, त्याला मास्क करून एवढं लागलं तेवढं घेतलं. त्यानंतर ह्याला आपण डुप्लिकेट केलं कंट्रोल J ने. पण आता इथंच अप्लाय झाली. ह्याला आपल्याला इकडून पाहिजे, तर ह्याला रोटेट केलेलं आपण इथून फ्लिप हॉरिझॉन्टल म्हणजे ह्या साइडून, आणि परत ह्याला इकडून आणून असे ठेवले इकडं. हे बघा अशी ठेवली. हे जास्त असं ऑपेसिटी तर कमी करा. तुम्ही 30 वगैरे ठेवू शकता. खालच्याची पण मी 30 वगैरे करून घेतो असे. तर तुम्ही बघू शकता डिझाईन कशी झाली. पण डिझाईन मध्ये ना टेक्स्टला टेक्स्चर द्यायचं राहिलं आपला. आणि हे जे ऍड्रेस आहे याला खाली घेऊ, टेक्स्टला बी थोडं मोठं करूया, कंट्रोल T ने मोठं असं. आणि ह्याच्यामध्ये आपण टेक्स्चर यूज केलंय ना हे वाला, तर हे मला मित्राने दिलं होतं, तर हे आपण यूज करूया ह्याच्यामध्ये. अल्ट दाबून मास्क केलं बरं का. तुम्ही खाली अल्ट दाबलं मास्क केलं किंवा राईट क्लिक करा, क्रिएट क्लिपिंग मास्क करा. आता जे व्हिडिओ बघतात ना त्यांना समजत असन, कारण त्यांना जर फोटोशॉप येत असेल ना. तर आता जे नवीन आहेत ना त्यांना टूल्स वगैरे माहित नाही जास्त, पण ते जर शिकले ना थोडं युट्यूबला इकडे तिकडे बघून, हिंदी व्हिडिओ इंग्लिश व्हिडिओ कुठले पण म्हणजे समजून तसे, तर त्यांचं काम होऊन जाणार. आता इथं शॅडो द्यायचं आपल्याला, डिस्टन्स, त्यानंतर तिथं साईज वाढवली शॅडोची असं. त्यानंतर इनर शॅडो, तर इनर शॅडो मध्ये लायनर डॉज आणि साईज कमी करतोय. डिस्टन्स ओके, डिस्टन्स थोडा वाढवतोय. then ऑपेसिटी भी थोडी कमी करतोय. तर तुम्ही बघू शकता आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे. तर आपण अशी डिझाईन बनवली होती. आता आपण दोन्ही डिझाईन बघू सेम आहेत का. ही आधीची डिझाईन आहे आपली. ह्याच्यामध्ये आपण अजून काय ऍड केलं होतं बघा, हे वाला एक ऍड केलं होतं. हे वाला एक, त्याला बी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करू. इकडे ऍड करतोय, कंट्रोल T ने साईज वाढवतोय. तर हे ऍड केलेलं आहे, साईज वाढवलेली. ह्याला काय करायचं तुम्हाला, सॉफ्ट लाईट द्यायचंय आणि ऑपेसिटी कमी करायची तुम्हाला इकडून अशी. हे बघा अशी ऑपेसिटी कमी करून चेक केलेलं आहे. आता आपल्याला हे जे नको आहे ना ते आपण डिलीट करून टाकू इकडून, कारण आपले टॅब पूर्ण भरलेले तिकडं.
वरती. बाकी मी तुम्हाला सगळं सांगितलेलंच कसं करायचंय. हा फोटो बी कट करतोय मी बापाचा. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण सॅच्युरेशन कमी केलं होतं त्याला कंट्रोल यू करून सॅच्युरेशन कमी करतोय आणि ऑपोजिट अजून कमी करतोय. तर बघू शकता तुम्ही डिझाईन कशी झालेली आहे. डिझाईन आपली ही अशी डिझाईन आहे आपली आणि आता बनवलेली ही डिझाईन आहे. तुम्हाला जर डिझाईन पूर्ण अशी फिक्की वगैरे वाटत असेल ना तर कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबून ह्याला कॅमेरा मध्ये थोडासा इफेक्ट द्या. म्हणजे जर तुम्ही थोडं अजून असं का टेम्परेचर वगैरे वाढून थोडा कलर आणू शकता किंवा व्हायब्रन्स पण वाढवू शकता तुम्ही किंवा ह्याच्यामध्ये टेक्स्चर ऍड करू शकता. तर आता तुम्हाला दोन्ही डिझाईन दाखवतो मी. ही आधीची डिझाईन आहे, ही आत्ताची डिझाईन ही वाली आहे. तुम्ही बघू शकता डिझाईनला मी तुम्हाला सांगितले जे यूज केले. तुम्ही बॅकग्राऊंड वगैरे बघू शकता सगळं तेच यूज केलेले आपण जे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आता ह्या डिझाईन मध्ये मी काय यूज केलंय ना तुम्हाला सांगतो. तर ह्या डिझाईन मध्ये मी काहीच यूज नाही केलेले. आपण जे ह्या डिझाईन मध्ये यूज केलंय ना तेच केलंय. फक्त तुम्हाला काय करायचंय सेव्ह करताना ना हिला फ्रंटला सेव्ह करायचे. समजा आता मी हिला सेव्ह करून दाखवतो तुम्हाला डेस्कटॉपला. समजा इथं मी फर्स्ट टाकतो, सेव्ह केली, त्यानंतर परत तिला सेकंड टाकून नाही का डेस्कटॉपला सेव्ह करतोय. म्हणजे आता ह्या पीएचडी मध्ये ना आपल्याला हे सगळं काढावं लागेल. हे सगळं काढून टाकणार आहे मी आणि ह्याच्यामध्ये काय ठेवणार आहे ना ते सांगतो मी तुम्हाला. आणि मी तुम्हाला बोलले इथं वैयक्तिक मंडळ टाकले ना तर ह्याला मी कसं काय असं केलं ते सांगतो मी तुम्हाला. पहिले टाईप करून घ्यायचं आणि तुम्ही इथं बघू शकता वर टेक्स्ट. इथं वार्प टेक्स्ट मध्ये जायचंय तुम्हाला इथं फर्स्ट नंबरला. तर इथून तुम्ही असं टेक्स्टला नाही का ब्लेंड करू शकता म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं किंवा एक साइड मोठी पाहिजे असेल तर एक साइड मोठी असं नाही का तिथं करू शकता तुम्ही. बघा असं तुम्हाला पाहिजे तसं करू शकता. तर हे सगळं आपण ओढून टाकणार आहे. आता ह्याच्यामध्ये फक्त आपण एक लाईट ठेवणार आहे, मंडळाचं नाव पण काढून टाकणार आहे, ऍड्रेस पण काढणार, सभासद आहे तिथं ठेवलंय. बाकी ह्याच्यामधलं हे जे यूज केलंय ना हे काढलंय सगळं. ह्याच्यामध्ये फक्त ही लाईट आहे ना, लाईटचं मी ऑपोसिटी वाढवून नॉर्मल करतो. बाकी काय यूज केले तर ब्रश वगैरे केलेलं सगळं मी काढून टाकतोय. तर तुम्ही बघू शकता हे असं नॉर्मल लाईट ठेवलेली आपण जे स्कॅनरला यूज केलेले. आणि बाकीचं जे तुम्ही बघता इकडं मी तुम्हाला दाखवतो सॉफ्ट लाईट थोडस हे करून. हे बघा बघितलं तुम्ही सेम टू सेम दिसते का तुम्हाला डिझाईन. म्हणजे याला सॉफ्ट लाईट ठेवलेली आणि जी ऑपेसिटी जी कमी केली ना ती पूर्ण वाढवली. बाकी खालचे सगळे बॅकग्राऊंड ठेवलेत. फक्त मी ह्याच्यामधलं ना तुम्ही ते बघू शकता जे आपण जे म्हणजे सूर्यासारखं जे बॅकग्राऊंड होतं ना ते काढलं. बाकी आहे तेच होतं आणि इथं QR कोड टाकला आणि एक म्हणजे कॅप्शन टाकलं आणि इथं एक इन्स्टाची ID. बाकी मी ह्या डिझाईन मध्ये काहीच केलं नाही त्यामुळे मी ह्या डिझाईन सांगत नाही तुम्हाला कसं केलं. आता पुढची प्रोसेस आहे ना आपण जे हे जे मॉकअप मध्ये डिझाईन कशी टाकली हे बघू. त्याची पण PhD देऊन टाकतो. तर मी काय करतो आता ही डिझाईन आहे आपली बनवलेली ह्याला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो आणि ह्याच्या पुढचे जे टॅब आहे ना ते डिलीट करून टाकतो कारण जास्त टॅब नको आपल्याला. आता मॉकअप ओपन करूया आपण. आता हे मॉकअप आहे तर हे हाय असं मॉकअप मी तुम्हाला देऊन टाकतो. सर्वात वरती आहे ना याला डिलीट करा तुम्ही तुमच्याकडे जेव्हा येईन ही फाईल कारण तुम्ही चेंजेस नाही करू शकणार. हे वरचं फाईल डिलीट करून टाका. त्यानंतर इथं मॉकअप वर क्लिक करा. तुम्हाला इथं बघू शकता ग्रुप 2 मध्ये ना एफेक्ट्स आहे त्यानंतर प्लेस युअर डिझाईन हेअर आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये डबल टॅप करायचंय आणि इथं फोटो चेंज करायचे तुम्हाला. तुम्ही जर असं करून कंट्रोल एस केला ना फक्त कंट्रोल एस तर तुम्ही बघा इथं डिझाईन चेंज झालेली.
आता मी तुम्हाला परत एकदा दाखवतो, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मी सांगतोय. तुम्हाला जे डबल टॅप करायचंय आणि हे सगळं बंद करायचंय. त्यानंतर तुम्हाला तुमची जी डिझाईन आहे ना ही वाली, तर हिला अशी ड्रॅग करायची. पहिलं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्या. अशी ड्रॅग करायची तुम्हाला इकडं आणि ह्याला अशी लावून घ्यायची. तुम्हाला इथून साईज कमी करायची किंवा तुम्ही अशी बी साईज कमी करू शकता इथून अल्ट दाबून. हे बघा अशी. त्यानंतर तुम्हाला अशी डिझाईन लावून घ्यायची आणि साइड आणि वरती तुम्हाला खूप स्पेस दिसतंय, तर काय करायचं, समजा आता ही डिझाईन आहे आपली, तिची डुप्लिकेट घ्यायची कंट्रोल J ने आणि खालची जी डिझाईन आहे ना तिची साईज अशी वाढवायची तुम्हाला. आणि फक्त कीबोर्ड वर नाही का कंट्रोल S करा किंवा मग तुम्ही इकडे फाईल मध्ये येऊन पण इथून कंट्रोल S किंवा सेव्ह करू शकता. सेव्ह ॲज नाही करायचं, सेव्ह करायचंय. आणि आता मज्जा बघा, झाली का चेंज. आता समजा आपण इथं काय पण ऍड केलं, समजा आता इथून मी असा एक शेप ऍड केला, तुम्हाला दाखवण्यासाठी सांगतोय. वरती घेतो, इथं शेप ऍड केला, तुम्ही कंट्रोल S केला ना तर इकडे पण बघा शेप ऍड झालेला आहे. किंवा तुम्ही हा शेप इथं टाकला, समजा कंट्रोल S केला ना ते इकडे पण शेप असं होणार आहे. म्हणजे हे मॉकअप आहे, हे तुम्हाला एक स्टायलिश फक्त सोशल मीडियाला टाकण्यासाठी आहे. तर तुम्हाला ही फाईल देतो PSD, म्हणजे ही वाली PSD. ह्याच्यामध्ये डबल क्लिक करून तुम्ही इकडे येऊ शकता. मी तुम्हाला बोलले वरती स्पेस दिसन तर डुप्लिकेट घ्या आणि खालच्या फोटोला मोठा करा, वरच्याला आहे तसं ठेवा. तर हे सांगितलं कसं करायचंय. परत तुम्हाला ही डिझाईन कशी बनवली हे पण सांगितलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना मला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि मी पूर्ण स्टार्टिंग पासून सांगितलेलं आहे तुम्हाला, साईज कशी घ्यायची, मी कसं केलं, मी आधी बॅकग्राऊंड केलं का आधी मी सॉलिड कलर केलं, तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. बाकी सगळं तुम्हाला आता प्रॅक्टिस करायची आहे. आणि कायांना खूप अवघड वाटत असं आता पण, कारण त्यांना फोटोशॉप येत नाही. तर फोटोशॉप तुम्हाला नॉर्मल शिकावत लागणार बेसिक, म्हणजे कोणता टूल्स काय काम करतो, झूम कसं करायचं. आणि जर मला भेटला ना वेळ तर मी तुमच्यासाठी ना एक बेसिक फोटोशॉपचा व्हिडिओ घेऊन येतो. तर आजच्या पुरतं एवढंच. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि जे नवीन आहेत, ज्यांनी आतापर्यंत आपले व्हिडिओ बघितलेले नाहीत, तर चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. तर चला भावांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.